नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या व संख्या प्रकार याचा भाग क्रमांक 7 पाहत आहोत. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलला MPSC मास्टर या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुढे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहावयास मिळतील आणि नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेली आपण सुरू केलेली ऑनलाईन सिरीज आपल्याला सर्वांना उपयुक्त आहे. तरी आपण एकही व्हिडिओ पाहायचा विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर चालू करूया. संख्या व संख्या प्रकार याचा भाग क्रमांक 7मध्ये आपण 6मध्ये आपण जशा प्रश्न पाहत होतो तसेच 7मध्ये पण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्नाचे कशा प्रकारे प्रश्न असतात आणि ते कोणत्या पद्धतीने सोडवले जातात याची माहिती आपण घेत आहोत. चला तर चालू करूया. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 2,02,000 याला अंकात लिहिण्यास ते पुढील पैकी असेल. म्हणजे 2,02,000 कशा प्रकारे लिहितात हे विचारलेलं आहे. तर पहा, आपण 2,02,000 पहा. हे झाले 2,00,000 आणि 2,000. 2,02,000 लिहायचे असल्यामुळे पहा, दोन्हीची बेरीज केल्यानंतर काय येते. 0 शी 0, 0 शी 0, 0 शी 0, 2 शी 2, 0 शी 0 आणि 2 या प्रकारे येते. 2,02,000 या प्रकारे लिहिले जाते. तर पर्याय क्रमांक किती येतोय पहा. पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. 2,02,000. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती. म्हणजे 5,43,823 यामध्ये 2 3 आहेत. त्या दोन्ही 3मधील स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे. तर पहा, पहिला एकक स्थानी 3 आहे, त्याची किंमत आहे 3 आणि दुसरा 1000 स्थानी 3 आहे, त्याची किंमत आहे 3,000. तर पहा, दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला त्याची किंमत मिळते. तर दोन्हीमधील फरक किती विचारला आहे. तर दोन्हीमधील फरक हे बघा, 10मधून 3 गेले, खाली राहिले 7. 10मधून इथं 1 घेतला होता, तो 10मधून 1 गेला, खाली राहिले 9. त्याच्यानंतर तो 1 घेतलेला आणि हा 30मधून 1 गेला तर राहतात 29. तर 2,997 फरक आहे दोन्हीमध्ये स्थानिक किमतीमध्ये. पहिला 3 आहे जो एकक स्थानी आहे, त्याची किंमत आहे 3 आणि दुसरा जो 3 आहे म्हणजे त्याची सहस्त्र स्थानी असलेला 3ची किंमत म्हणजे 1000 स्थानी असलेल्या 3ची किंमत 3,000 होते. तर एकक स्थानी असलेल्या 3ची किंमत 3 होते. त्यामुळे दोन्हीमधील फरक किती आहे. 2997 म्हणजे पर्याय क्रमांक 1 ये बरोबर. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. 47,569 या संख्येतील दशसहस्त्र हजार स्थानाचा अंक कोणता. म्हणजे 47,569 या संख्येतील दशसहस्त्र 10,000 स्थानाचा अंक कोणता. तर 10,000 स्थानाचा अंक आहे पहा, एकक स्थानी 9 आहे, दशक स्थानी 6 आहे, शतक स्थानी 5 आहे, हजार स्थानी 7 आहे आणि 10,000 स्थानी आहे तो 4 आहे. 10,000 स्थानी 4 आहे. तर पर्याय क्रमांक सी पहा, एकक स्थानी 9, दशक स्थानी 6, शतक स्थानी 5, हजार स्थानी 7 आहे आणि 10,000 दशसहस्त्र स्थानी 4 आहे. म्हणजे
4ची किंमत किती आहे दिलेल्या संख्येमध्ये, तर 40,000. तर पर्याय क्रमांक सी, 10,000 स्थानी कोणता अंक आहे, तर 4. आता पुढचा प्रश्न पहा, 4 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न पहा, 44,444 या संख्येतील दशक स्थानचा व सहस्त्र म्हणजे हजार स्थानचा अंकातील स्थानिक किमतीची बेरीज ही, म्हणजे पहा दशक स्थानचा म्हणजे एकक आणि दशक 2 नंबरचा, आणि सहस्त्र म्हणजे हजार, शतक आणि हजार 4 नंबरचा यांची बेरीज म्हणते. तर पहा 4,000 अधिक 40, 4,000 अधिक 40 या दोघांची बेरीज ही आहे. बेरीज किती आहे, तर 4,000 अधिक 40 बरोबर 0 4 4 0 0 4 4,040 दोन्हीची बेरीज किती आहे, 4,040, म्हणजे पर्याय क्रमांक बी. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा, 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता, म्हणजे 56,84,321 यामधील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. अंक लिहून घेऊया. 56,84,327 या 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. तर पहा 8ची किंमत यामध्ये किती आहे, एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, म्हणजे 80,000 मायनस किती 300, 80,000 मायनस 300. तर बघा उत्तर येत आहे 0 मायनस केलं, 80,000तून 300 वजा केल्यानंतर 0, 10तून इथं समजा 0 तर 0तून 3 जात नाही म्हणून 1 घेतला, तर 10तून 3 गेले, खाली राहिले 7, तो 1 घेतलेला इथं दिला, तर 10तून 1 गेला म्हणजे 0तून 1 जात नाही म्हणून 10 घेतले, तर 10तून 1 गेला, खाली राहिले 9, तो 1 इथं 1 घेतलेला तो इथं दिला, तर 8तून 1 गेले, खाली राहिले 7. तर पर्याय क्रमांक पहा किती येतोय, 79,700 स्थानिक किमतीतील फरक. तर पहा 79,700 हा बी पर्याय आहे, म्हणून बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे. आता पहा 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत, म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावरून ठरणारी किंमत सर्वाधिक आहे. तर पहा दिलेल्या पर्यायामध्ये 1ची किंमत जास्त आहे का 7ची जास्त आहे, 5ची जास्त आहे का 9ची जास्त आहे. जर दर्शनी किंमत म्हणलं तर यामध्ये पर्यायामध्ये 9 आहे, पण स्थानिक किंमत विचारल्यामुळे 1 हा 10,000 स्थानी असल्यामुळे 1ची किंमत सर्वात जास्त आहे. स्थानिक किंमत 9ची स्थानिक किंमत 9 आहे, 5ची स्थानिक किंमत 50 आहे, 7ची स्थानिक किंमत 700 आहे, 8ची स्थानिक किंमत 8,000 आहे, तर 1ची स्थानिक किंमत 10,000 आहे. त्यामुळे 1ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न पहा, 9, 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, म्हणजे 3च अंक बनवायचे, 3 अंकी संख्या बनवायची, किती 3 अंकी संख्या बनवता येतील.
तीन अंकी संख्या किती बनवता येतील असा प्रश्न आहे. तर पहा, आपण संख्या पहा. 980 म्हणजे सर्वात मोठी संख्या 980 बनेल. तर सर्वात लहान संख्या ही 809 बनेल. आणि त्याच्यामध्ये संख्या बनतात बघा 908. 908 संख्या पण बनते. 9 वापरला, त्यानंतर 0 वापरला, त्यानंतर 8 वापरला, त्याच्यानंतर 890 ही एक संख्या बनते. त्यामुळे आपल्याला चार संख्या बनवू शकतात. कारण आपण 0 सुरुवातीला वापरून संख्या बनवू शकत नाहीत. कारण 0ची किंमत मूल्य मिळत नसल्यामुळे आपण सुरुवातीला 0 वापरू शकत नसल्यामुळे 098 म्हणजे फक्त 98, 0चा वापर न करता आपण संख्या बनवली असं गृहीत होते. त्यामुळे आपण फक्त चारच संख्या बनवू शकतो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. 340 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? 340 तीनच अंक दिलेले आहेत आपल्याला. त्यापासून आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची असल्यामुळे आपल्याला पहा आता कोणती संख्या बनते. लहानात लहान संख्या बनवायची. लहानात लहान संख्या बनवायची आपल्याला. लहानात लहान 5 अंकी संख्या. तर आपल्याला अंक दिले 3, 4 आणि 0. तर पहा, आपण लहानात लहान संख्या बनवूया. सर्वात लहान अंक सुरुवातीला घ्यावा. तर पहा, सर्वात लहान 0 आहे, पण 0 न घेता त्यापेक्षा मोठा असलेला अंक सुरुवातीला वापरावा. तर 4. आपल्याला 5 अंकी संख्या बनवताना पहा, सर्वात लहान अंक सुरुवातीला घेऊन लहान अंक 3 दिलेला आहे. 3, त्याच्यानंतर 0, 0, 0 आणि 4. पहा, नियम काय सांगतो, सर्वात लहान अंक आधी सुरुवातीला वापरावा. तर 0 होता, 0 वापरू शकत नाही. त्यानंतर आपण 3 आहे, 3 वापरला. 3 नंतर आपल्याला 5 अंकी बनवायचे. आपल्याला 3च अंक दिलेल्या संख्येमधील सर्वात लहान अंक 2 वेळेस वापरून नंतर मोठा अंक, त्यापेक्षा मोठा अंक वापरून 5 अंकी संख्या बनते. त्यामुळे आपल्याला संख्या बनते 30,004. पर्याय क्रमांक सी. सर्वात लहानात लहान संख्या कोणती बनते? तर 30,004. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 2. एक हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळेस लिहावा लागेल? एक हा अंक 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिताना किती वेळेस लिहावा लागेल? तर एक हा अंक 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिताना 21 वेळा लिहावा लागेल. आपण सुरुवातीला 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे की 1 ते 100 पर्यंत कोणता अंक किती वेळेस लिहावा लागतो. तर एक हा अंक 1 ते 100 पर्यंत अंक लिहिताना आपल्याला 21 वेळा लिहावा लागतो. तर पहा, 0 हा आपल्याला 11 वेळेस लिहावा लागतो. आणि 2 पासून 9 पर्यंतच्या संख्या 1 हा 21 वेळेस. 2 पासून 9 पर्यंतच्या संख्या 2 ते 9 संख्या 20 वेळेस लिहावं लागतात. हे पण लक्षात असायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? जोडमूळ संख्येची जोडी कोणती? जोडमूळ संख्येची जोडी पहा. पहिल्यामध्ये ए मध्ये पर्यायामध्ये पहा, 15 ही मूळ संख्या नाही आहे. तिला 5ने 3ने 2ने 5ने 3ने आणि 1ने भाग जात असल्यामुळे ती मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर सी मध्ये सुद्धा 75 ही संख्या 5ने 25ने आणि 75 आणि 1ने भाग जात असल्यामुळे ती मूळ संख्या नाही आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये 69ला 23ने भाग जात असल्यामुळे ही पण मूळ संख्या नाही आहे. तर सी मध्ये पहा, बी मध्ये पहा, बी मध्ये दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत आणि जोड मूळ संख्या आहेत. कारण कोणत्याही संख्येला समान अंकाने भाग जात नसल्यामुळे, एक सोडून कोणत्याही अंकाने भाग जात नसल्यामुळे
त्या जोड मूळ संख्या आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा. 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. तर पहा 0, 9, 6 या अंकांनी बनणारे सर्वात लहान संख्या पहा कोणती येते ती. 6 लहान संख्या बनवूया. तर 6, 0, 9. आता सर्वात मोठी संख्या बनवूया. सर्वात मोठी संख्या पहा 9, 6, 0. तर त्यांचा गुणाकार किती येतोय पाहूया. यांचा गुणाकार येतोय 5,84,640. पर्याय क्रमांक बी. लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्येचा गुणाकार हा 5,84,640 हा येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यामध्ये कोणता अंक आहे? आता चौरसमध्ये पाहिजे, वर्तुळामध्ये पाहिजे आणि त्रिकोणामध्ये पण पाहिजे. तर पहा त्रिकोणामध्ये कोणते कोणते अंक आहेत? 11 आहे, 9 आहे, 7 आहे, 3 आहे. 11, 9, 7 आणि 3 त्रिकोणामध्ये. आता वर्तुळामध्ये पाहूया. 10 आहे, 9 आहे, 7 आहे, 6 आहे, 5 आहे. आता चौरसामध्ये पाहूया. 4 आहे, 2 आहे, 5 आहे, 3 आहे, 7 आहे आणि 6 आहे. सर्वात समान असलेला अंक पहा 11 दुसऱ्यात आहे, 9 आहे 2 मध्ये, 7 पहा 7 हा तिन्हीमध्ये पण आहे आणि इतर अंक नाही आहेत. त्यासाठी 7 हा सर्वात चौरस, वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा. एक्स, वाय, झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक, सर्वात जास्त मोठा अंक 7 आहे. 7पेक्षा मोठा नाही. 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे अंक असतात आहेत. तर सर्वात मोठा 7 आहे कमाल. तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. म्हणजे 4 अंकी संख्या दिलेली आहे खाली, तो प्रत्येक संख्येत एकच वेळेस वापरलेला आहे. बाकीचे अंक माहीत नाहीत, म्हणजे ज्ञात नाहीत. तरी पण आता खाली प्रश्न काय दिला आहे? सर्वात मोठी एक्स, वाय, झेड आणि टी यामधील कमाल संख्या आहे. सर्वात मोठी संख्या विचारली, एक्स, वाय, झेड मधली कमाल संख्या. तर पहा एकदा 7 वापरल्यामुळे पहिल्या एक्स मध्ये स्टारच्या जागेवर 7पेक्षा कमी संख्या असणार आहे, तर 700 होते समजा. दुसऱ्यामध्ये 7000 होऊ शकतं. तिसऱ्यामध्ये फक्त 70 होते, 7ची किंमत 70 होते. तर चौथ्यामध्ये 7ची किंमत 7 होते. तर सर्वात मोठा कोणता होतोय? 7000पेक्षा अंक सर्वात लहान बनणार आहेत, कोणतीही संख्या जरी घेतली तरी पण. त्यासाठी पर्याय क्रमांक वाय हा आपला सर्वात मोठा अंक होत आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 3, 0, 8, 2, 7 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? तर 3, 0, 8, 2, 7 हे अंक एक वेळेसच वापरायचे, त्याची पुनरावृत्ती करायची नाही आहे. त्यापासून बनणाऱ्या सर्वात लहानात लहान विषम संख्या, समसंख्या नाही, ज्याला 2 भाग जात नाही, अशी संख्या कोणती बनते ते पाहूया.
तर आपण सर्वात लहान संख्या बनवताना सर्वात लहान अंक सुरुवातीला घ्यावा. तर 0 हा सर्वात लहान आहे, पण त्यापेक्षा मोठा म्हणजे 2, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर चढत्या क्रमाने संख्या घ्यावेत 3, 7 आणि 8. तर ही समसंख्या आहे. समसंख्या सर्वात लहान ही समसंख्या बनते. तर आपल्याला त्यापेक्षा थोडी म्हणजे मोठी संख्या बनवून विषम संख्या बनवायची. तर पहा 2, 0, 3, 8 आणि 7 ही सर्वात लहान विषम संख्या बनते. कारण आपल्याला 2, 0, 3, 7, 8 ही समसंख्या बनत होती, त्याला 2 ने भाग जात होता. त्यामुळे आपल्याला त्यापेक्षा मोठी थोडी मोठी विषम संख्या बनवायची असल्यामुळे 2, 0, 3 आणि 8, 7 असं वापरून आपण शेवटचा अंक बदलून त्याच्यापासून विषम संख्या बनवलेली आहे. तर पहा 20,387 ही सर्वात लहान विषम संख्या बनते, म्हणजे पर्याय क्रमांक सी. या चला यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. म्हणजे पुढील गणितामध्ये गायब असलेला अंक शोधून काढा म्हणतं. तर आपण शोधून काढूया. पहा *2 *8. तर स्टारच्या जागेवर पहिल्या स्टारच्या जागेवर काय आहे, दुसऱ्या स्टारच्या जागेवर काय आहे, त्यानंतर 4 3 7 यामध्ये स्टारच्या जागेवर काय आहे हे आपण शोधून काढूया. तर पहा या दोन्हीची बेरीज केल्यानंतर 8 आणि 7 15 होते. हातचा 1 येतो 5 घेतलेला आहे. तर हातचा 1 इथं दिला 4 झाले. 3 आणि 1 4 बरोबर. तर पहिल्या स्टारच्या जागेवर 3 अधिक 1 हातचा आलेले 1 4 आणि स्टारची एक किंमत म्हणजे 5 - 4 बरोबर 1 म्हणजे स्टारची किंमत किती आहे 1 आहे. तर 5 झाले. त्याच्यानंतर 2 अधिक काहीतरी आणि उत्तरात 1 लिहिलेला आहे, त्यामुळे 1 हा 11 येऊन आलेला आहे. तर 9 अधिक 2 बरोबर 11 म्हणजे 11 - 2 बरोबर 9. ह्या स्टारची किंमत आहे 9. त्याच्यानंतर हातचा 1 आला. हातचा 1 इथं दिला आपल्या 4ला प्लस केला अधिक केला. 4 अधिक 1 5 5 आणि 8 - 5 बरोबर 3. स्टारची किंमत किती आहे 3 आहे. पहिल्या स्टारची किंमत 3 आहे, दुसऱ्या स्टारची किंमत 1 आहे. पहा पर्याय सी मध्ये उत्तर आहे आपले. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे. 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे. तर 5 लाख पहिल्या 5ची पहा एकक दशक म्हणजे पहिल्या 5ची दशक स्थानच्या 5ची किंमत आहे 50 आणि लक्ष्य स्थानाच्या 5ची किंमत आहे 5 लाख. तर 5 लाख अधिक 50 किंमत होते 5,50,000. 5,50,000 यांची बेरीज किती येते 5,50,000 म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे.
याच प्रकारे आपला संख्या व संख्या प्रकार हा घटक नवोदय विद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी जो सुरू केलेला होता तो पूर्ण झालेला आहे. यापुढे आपण घटक क्रमांक 2 पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया हा चालू करणार आहोत उद्यापासून. तरी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.